बनवणार आहोत भरली भेंडी। त्यासाठी आम्ही इथे भेंडी आहे ना, अर्धा किलो भेंडी त्यासाठी इथे घेतली आहे आणि आई त्याच्यावरचं देठ आणि खालची शेंडी ह्या दोन्ही गोष्टी कापून घेते आणि मध्ये त्यांना चीर पाडते। ही बघा अशा पद्धतीने। मग यामध्ये आपण मसाला भरायचा आहे। आपलं सारण हे शेंगदाण्याचं असणार आहे आणि ते खूप चविष्ट लागतं, एकदम कुरकुरी आणि मसालेदार मस्त अशी भेंडी लागते। तर अशी सुंदर रेसिपी आज आम्ही तुम्हाला या चॅनलवर दाखवणार आहोत अपर्णाच्या ब्लॉग्समध्ये। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आज रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं या विचारातून मुक्त करेल। बनणारी अशी आपली भरली भेंडी। आता आई इकडे जे मसाला बनवायचा आपल्याला भेंडीमध्ये भरायला तो बनवते। तर इथे आहे शेंगदाण्याचं कूट। सर्वात प्रथम ती शेंगदाण्याचं कूट घेते आहे। त्या हाताने घेशील का? हां, प्रेक्षकांना दिसणार नाही। तर या पद्धती, अरे बापरे सगळं झालं, एवढं सगळं लागेल? ठीक आहे। तर आपण इथे पूर्ण हे वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घेतलंय आणि इथे आई 1 वाटी बेसन घेते। छोटी वाटी आहे ही बेसनाची। आता आपण यामध्ये आपल्याला आवडीचे मसाले टाकूया। आता यामध्ये गरम मसाला टाकूया। जर तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल ना तर आपल्या चॅनलच्या लॉंग व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण घेतोय धना-जिरा पावडर। तुम्हाला सगळं चवीनुसार टाकायचं। तुम्हाला जितकं तिखट आवडतं ना तितकं तिखट टाकायचं। आम्ही सगळं अर्धा चमचा घेतोय कारण की आमची तिखट खायची लिमिट तेवढीच आहे। तुम्हाला झणझणीत हवं असेल तर थोडं अजून टाका तिखट। आता हळद टाकली आहे, मसाला, हळद, गरम मसाला आणि बेसन आणि शेंगदाण्याचं कूट आणि आता चवीनुसार मीठ। आता आपण यात चवीनुसार मीठ टाकतोय ना। आता हे मिक्स करायचं अशा पद्धतीने। तर हे बघा आमचं इथे लिंबू पिळायचे पौराणिक एकदम हत्यार आहे, एकदम जुनं मजबूत मालाडचं। मालाडला ना दारावर भांडीवाले यायचे। चल, पप्पाने आणले। अच्छा, पप्पाने दुकानातून आणलेले, सॉरी, मालाडच्या दुकानातलं आहे लिंबू पिळायचं भांड। हे बघा, यामध्ये जर तुमच्याकडे आगळ असेल ना, आगळ किंवा कोकम असेल तर तुम्ही कोकमला भिजत घालून त्याचा रस टाकू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही आपलं आगळ टाकू शकता। आमच्याकडे आगळ आणि कोकम दोन्ही नाहीये, त्यामुळे आम्ही यामध्ये लिंबू पिळतोय। अरे हात आता तरी ठेव ग, जरा तरी दिसू दे। हा, आता धर दोन पिळा नाही होत। मला तरी कुठं होतंय, एवढं मजबूत आहे ना हे भांड। तुम्ही सगळं जिम करू शकताय। ते सुकलेलं आहे ना लिंबू सुकलेला आहे, मग फ्रीज मध्ये ठेवलेला आहे म्हणून कडक झालंय, सुकलेलं नाहीये। थांब, असं ठेवूया। चल, बस झालं एवढं की अजून पाहिजे? बस, एवढी ताकद आजसाठी भरपूर झाली। आता आपण हे जे मिश्रण आहे ते पूर्ण मिक्स करून घेतोय लिंबू टाकून। भरलेल्या भेंडीचं सारण बनवणं एवढं सोपं आहे। अशा सोप्या सिंपल रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता पुढे बघा कशी कुरकुरीत अशी भेंडी बनते। कंटिन्यू राहा। आता भेंडीचं सारण घेऊन चाललोय हॉलमध्ये। तर हे बघा, इथे आता आईने ना बनवलंय शेंगदाणा बेसनचं आणि आपल्या आवडीच्या मसाल्यांचं आणि ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलंय खटासाठी। तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकम टाकू शकता। तर त्या पद्धतीचं हे जे आपलं सारण बनलंय, त्या सारणाला आपण सगळ्या भेंड्यांमध्ये असं भरून घ्यायचं। हे बघा, आता आई तुम्हाला दाखवते कसं भरायचं। आपण जे हाफ कट केलेलं ना अशा पद्धतीने पूर्ण अशी भेंडी भरून घ्यायची अशी, आणि अजून भरणार। ओके, म्हणजे फुल भरायचं एकदम पॅक अशी, आणि अशा भेंड्या भरायच्या। सगळ्या भरून झाल्या की मग फ्राय करायच्या। ही आपली भेंडी सगळी भरलेली, अजून आई भरते, तोपर्यंत म्हटलं मी भेंडी ठेवते।
अरे देवा. Palm trees swaying with the ocean as my guide. Top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Hey yo, West Coast weather, the sun sets. बाकीची भेंडी आहे ना मी ठेवून देते. ठीक आहे. तर ही होती आपल्या भरलेल्या भेंडीची रेसिपी. तर मी काय करते माहितीये, मस्त भेंडीला चपातीमध्ये रोल करून खाते. चला आता भरलेल्या चपातीमध्ये मी भरलेली भेंडी टाकून खाते. कशी झाली? नेहमी मी विचारते आईला कशी झाली. आईने मला विचारलं कशी झाली. छान झाली आहे, एकदम छान झाली आहे. त्यांना शेंगदाणे खायला आवडत असेल ना, त्यांना तरी खूप आवडेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू एका अशाच नवीन कुकिंग ब्लॉगमध्ये. कारण चला मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता एक भेंडी ती चीर लावून दाखवते. अशा पद्धतीने वरचं त्याचं देठ कापायचं आणि मग खालचं शेक कापायचं आणि खाल. Hey yo, West Coast weather, the sun sets slow. Chilling with the homies, let that